काल आपण शिकत होतो की समाजशास्त्र म्हणजे काय. मी येण्यापूर्वी काही समूहात येऊन जे बोलत होते त्यांचं वर्तन अभ्यासणं म्हणजे समाजशास्त्र आहे का? सांगा पाहू. पार्कच्या मते, पार्क म्हटल्यावरती खिडकीत नसतं पाहायचं, इकडे लक्ष द्या, मी सांगते पार्क हे समाजशास्त्रज्ञ आहेत. तर आपण पाहिलं की मुख्य समुदाय हे 3 आहेत. कोणते कोणते? आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय आणि शहरी समुदाय. तर आपण कुठल्या समुदायांमध्ये येतो सांगा बरं. प्रश्न काय होता? विवाहाचे प्रकार स्पष्ट करा. तू काय लिहिलंस? विवाहाचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रेमविवाह आणि दुसरे जुळवलेले विवाह. जुळवलेल्या विवाहामध्ये प्रेम होईलच असं नाही, कधी होऊ शकते कधी नाही होऊ शकत. प्रेमविवाहामध्ये मात्र प्रेम होते आणि नंतर विवाह होते. दोन्ही विवाहांमध्ये समान काय आहे तर ते प्रेम. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं अगदी सेम असतं. हे असं आंतरविवाह, बहिर्विवाह, एकविवाह, बहुविवाह हे कुठे? या संकल्पना कुठे आहेत? ते कविता आवडते तसायला काय झालं? कविता, पोयम. रात्री ना झोपेत जरी विचारलं ना समाजशास्त्राचे आद्य प्रवर्तक ऑगस्ट कॉम्टे सांगता आलं पाहिजे. रोहिणी, तुला भौतिक संस्कृती म्हणजे काय ते विचारलं की नाही? मग व्याख्या सांग. मोबाईल कशाला काढून दाखवतेस? पुढच्या वेळी M.A. श्रीनिवास यांची संकल्पना सुरू करणार आहोत, तर सर्वांनी ते वाचून घ्या.